गुड आफ्टरनून स्टुडंट्स. कालच्या लेक्चरमध्ये आपण डिफ्युजन काय असतं, व्हॉट इज डिफ्युजन, व्हॉट इज डिफ्युजन, व्हॉट इज डिफ्युजन. डिफ्युजन इज movement of gas from higher pressure to lower pressure or from higher concentration to lower concentration. And what is effusion? Effusion is diffusion through small hole or through pinhole. Today we are going to discuss more about rate of diffusion. आज आपल्याला रेट ऑफ डिफ्युजन मध्ये काही एक्स्ट्रा बघायचं आहे. काय बघायचंय बघा, रेट ऑफ डिफ्युजन. फर्स्ट वी नीड टू सी टुडे इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम. इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम काय असतं बघा, इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम. या सिलेंडर मध्ये गॅस आहे आणि मी द होल केलंय, तर तो गॅस काय होईल, असा डिफ्यूज होईल फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. पण किती व्हॉल्यूम डिफ्यूज झाला हे आपण कसं सांगणार? इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम आपण काय सांगणार, किती व्हॉल्यूम डिफ्यूज झाला. आपण असं म्हणणार व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज्ड अपॉन time taken for diffusion. आपण स्पीड कसा काउंट करतो, रेट स्पीड कसं काउंट करतो, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम. रेट कसं काउंट करतो आपण, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम. सो हाऊ मच इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम, इफ यू वांट टू स्पीक अबाउट रेट ऑफ डिफ्यूजन, the volume of gas diffused upon time taken for that diffusion. So what will be the formula? Rate will be volume diffused upon time taken. So what will be the ratio? Ratio काय असणार आहे, आपण कालच्या लेक्चर मध्ये रेशो बघितला होता. R1 upon R2 is equal to V1 upon T1. and volume of gas 1 upon time taken for gas 1 to diffuse upon V2 T2, that is equal to under root M2 upon M1. हा फॉर्म्युला आपण काल बघितला होता. तर इथं काय, R1 रेट ऑफ गॅस 1, R2 रेट ऑफ गॅस 2. व्हाट इज V1? व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज्ड. व्हाट इज T1? टाइम टेकन. T1 means टाइम टेकन फॉर गॅस 1 to diffuse. व्हाट इज V2? व्हॉल्यूम ऑफ गॅस 2 diffused. What is T2? Time taken for gas 2 gas 2 to diffuse. What is M2? Molar mass of gas 2. What is M1? Molar mass of gas 1. तर याच्यावर आपण सम सॉल्व करणार आहे, तर त्यावेळेस तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. बघा आता, इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम समजलं, व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज्ड अपॉन टाइम टेकन फॉर दैट गॅस टू डिफ्यूज. नाउ सेकंड वी विल टॉक अबाउट in terms of distance traveled. Second we will talk about in terms of distance traveled. या कॉन्सेप्ट ला नीट ध्यान द्यायचं. याच्यावर जेई आणि ऍडव्हान्स ला क्वेश्चन आहे. हा एक बॉक्स आहे, या बॉक्स मध्ये गॅस आहे आणि मी छोटा पिन होल करतो. म्हणजे काय करतोय आपण, एक इफ्युजन करतोय. काय करतो, इफ्युजन. आणि मी इथं काय करतोय, पाईप जोडतोय. आता किती गॅस, या किती स्पीड ना हा गॅस या पाईप थ्रू बाहेर जाणार आहे, कशावरून कळणार आपल्याला? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दिस गॅस इन दिस पाईप and time taken for that travel. Means how we'll understand the rate of gas diffuse. Rate of gas diffuse will understand the distance traveled in this pipe and how much time is taken for that to travel. म्हणजे काय फॉर्म्युला होऊ शकतो, डिस्टन्स traveled by gas upon time taken. So what will the formula? The formula काय होईल बघा, R is equal to D upon T. Yeah, D is distance traveled. So what will be the ratio? R1 upon R2, that is equal to D1 upon T1 upon D2 upon T2, that is equal to
अंडर रूट m2 अपॉन m1. बघा सिमिलर फॉर्म्युला आहे. व्हॉल्यूमच्या वेळेस v1 अपॉन t1 डिस्टन्स ट्रॅव्हलला d1 अपॉन t1 अपॉन d2 अपॉन t2. समजतंय? ओके. नाउ third we need to see in terms of moles. In terms of moles, this is third one, this is C. ओके. आता समजा एक गॅस आहे, गॅस A, दुसरा गॅस आहे, गॅस B. हा जर डिफ्यूज झाला 5 मोल पर सेकंड. हाऊ मच? 5 मोल पर सेकंड. आणि गॅस B डिफ्यूज झाला 10 मोल पर सेकंड. तर आपण काय म्हणू शकतो? कोणता गॅस जास्त डिफ्यूज झाला? गॅस B. Means gas B will be lighter than gas A, because in last lecture we have learned the lighter gas travels faster and heavier gas will travel slowly. मागच्या लेक्चरला आपण बघितलं की लाइटर गॅस लवकर ट्रॅव्हल करतं आणि हेवियर गॅस स्लोली ट्रॅव्हल करल. मग आपण इन टर्म्स ऑफ मोल्स काय लिहू शकतो? नंबर ऑफ मोल्स डिफ्यूज्ड अपॉन time taken. So I will write rate R is equal to N upon T. So what will be the ratio? R1 upon R2, that is equal to N1 T1 upon N2 T2, that is equal to under root M2 by M1. बरोबर? तर चला सगळे फॉर्म्युला परत आपण एकदा रिवाइज करू. बघा, in terms of volume, what was the formula? R1 upon R2, that is equal to V1 T1 upon V2 T2, that is equal to under root M2 by M1. In terms of distance traveled, what will be the formula? R1 upon R2, that is equal to D1 upon T1, d2 upon t2, that is equal to under root m2 upon m1. Then in terms of moles, r1 upon r2, n1 upon t1 upon n2 upon t2, that is equal to m2 upon m1. समजले तिन्ही फॉर्म्युलाज? नक्की? ओके. नाउ विल सॉल्व सम सम्स ऑन दिस. आता आपण काय करू? प्रत्येक याच्यावर एक एक सम मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो आणि शीट मध्ये खूप सारे सम्स आहेत, तुम्ही ते सॉल्व करायचे. ओके. Okay, see the first question. What is the first question? 20 dm cube. As you know, dm cube म्हणजे काय? liter of neon. Neon is a gas. Diffuses through a porous partition in 60 seconds. 20 liters in 60 seconds. What volume of SO3 gas will diffuse under similar condition? Means here liter means volume is given. What is the formula for volume? R1 upon R2, that is equal to V1 upon T1 upon V2 upon T2, that is equal to under root M2 upon M1. In this case, R1 will consider as neon gas and R2 will consider as SO3 gas. So what will be the volume of neon gas? 20 upon, what is the time taken? 60 seconds, upon what is V2? Volume of SO3. What volume? This volume we need to find here. What volume? The volume आपल्याला सापडायचं आहे म्हणजे V2 upon in 30 seconds. Here time is given 30 seconds. That is equal to here M2. 2 means SO3. Now we need to find the weight of SO3. SO3. Here you see sulfur is given 32 molar mass and oxygen is given 16 into 3 48. So it will come 80. So this will be 80
upon neon Ne, that is 20. So let us solve this. This will come up, so it will become 20 upon 60 into 30 upon V2, that is equal to 80 upon 20. 1s are 2s are 2 1s are 2 10s are. Here will come 21s are 20, 4s are 80. So it will come 10 upon V2, that is equal to under root 4. Under root 4 is 2, correct? 2 upon 1. So what will be V2? 10 divided by 2, that is, it will come 5 liter, or you can say 5 dm2. बघितलं आपण हे कसं सॉल्व केलंय, एकदा नीट बघून घ्या. ओके, बघा हा एक सिमिलर क्वेश्चन जेडब्ल्यू आणि आयआयटी मध्ये क्वेश्चन आलेला आहे. बघा एक पाईप आहे, इथं काय एक सिलेंड्रिकल पाईप आहे. या होल थ्रू आपण कोणता गॅस पास करणार आहे? हायड्रोजन. आणि या होल थ्रू ऑक्सिजन गॅस पास करणार आहे. बघा या होल थ्रू हायड्रोजन गॅस, या होल थ्रू ऑक्सिजन गॅस. आणि टेम्परेचर खूप हाय होणार आहे, हाय टेम्परेचर. नाउ व्हाट हॅपन्स एट हाय टेम्परेचर? When this hydrogen will react with this oxygen, hydrogen and oxygen react झाले तर water form होणार H2O. Now we'll balance it. आता हे balance करू आपण. हायड्रोजन किती इथं 2, इथं पण 2, ऑक्सिजन किती इथं 2, इथं एकच आहे म्हणून 2 I'll put here. So hydrogen will become 4 now. आता hydrogen 4 होणार, 2 to the 4. So 2 here. So water will be formed. Now what is the question? Question is at what distance from NX? Where is NX? Here it is NX. A drop of liquid appears. म्हणजे first drop, actually first drop of liquid appears. बघा आपण इथून हायड्रोजन गॅस पास केला, इथून ऑक्सिजन गॅस पास केला. From this hole we are passing hydrogen gas. From this hole we are passing oxygen gas. Somewhere they will meet. म्हणजे इथून आपण हायड्रोजन गॅस इथून आला, ऑक्सिजन गॅस इथून आला, कुठंतरी तो एकमेकाला भेटत आणि त्या ठिकाणी काय तयार होईल? वॉटर तयार होईल. तर क्वेश्चन असा विचारला, ऍट व्हॉट डिस्टन्स? टोटल पाईपचं डिस्टन्स आहे 5 मीटर. ऍट व्हॉट डिस्टन्स फर्स्ट ड्रॉप विल अपीयर? तर बघा हा जो हायड्रोजन गॅस आहे, व्हॉट इज द वेट ऑफ हायड्रोजन गॅस? 2 gram, because hydrogen is atomic number is 1, mass number is 1, so this will be 2 gram. What about oxygen? Oxygen चा molar mass किती आहे? Oxygen is 16, correct, because oxygen's atomic number is 8, mass number is 16. Here it is O2, 16 16 32, so this is 32 gram. हा 32 gram त्याचा molar mass आहे, याचा 2 gram molar mass आहे. लाइटर गॅस विल ट्रॅव्हल फास्टर. ज्या गॅसचं वजन कमी आहे तो ट्रॅव्हल काय करणार? फास्ट ट्रॅव्हल करणार. म्हणजे हा हायड्रोजन गॅस निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स काय करणार? ट्रॅव्हल करणार. समजा आपण असं कन्सिडर केलं हायड्रोजन इथपर्यंत आला and this distance we'll say as d. I'll draw this distance which hydrogen gas is traveling. We'll just imagine that distance is what? D. Okay, that distance is D. So how much distance will oxygen travel? Oxygen will travel 5 minus D. Is it correct? Oxygen will travel 5 minus D. Okay, now what is the formula for distance traveled? Formula was R1 upon R2, that is equal to D1 upon T1, D2 upon T2, under root, that is equal to under root M2 upon M1. This will consider hydrogen gas, this will consider oxygen gas. What is D1? D1
that is equal to d, distance traveled, upon time we don't know, so we will take as t. What is d2? This is oxygen, how much? म्हणजे टोटल डिस्टन्स 5 मीटर आहे, त्याच्यातला पैकी हायड्रोजन जर d मीटर ट्रॅव्हल करत असेल तर ऑक्सिजन काय करेल 5 - d ट्रॅव्हल करेल. तर इथं घेतो मी 5 - d, टाइम दिलेला नाही, अपॉन टाइम this pt will be cancelled, so this will become d upon 5d. बरोबर 8d कॅन्सल होईल, r रेसिप्रोकल करून वरती dd कॅन्सल होईल, that is equal to this m2, this is 2 is for oxygen, so that weight is 32 upon m1 is hydrogen, that weight is 2, 2 1 are 2, 16 are under root 16 is 4, so d upon 5 minus d, that is equal to 4. 5d will go there. Okay, here I saw इधर दिसतंय का 5 minus d will go here, so d is equal to 5 minus d into 4. So if you solve 5 4 are 20 minus 4d, 4d इकडे पाठवलं तर minus 4d, here will become plus 4d, 4d plus this d, 5d is equal to 20, so d is equal to 20 upon 5, that is 4. तर पहिला ड्रॉप कुठे भेटणार 4 मीटरला, म्हणजे आपण जर f टोटल 5 मीटर आहे इथं कुठे तरी पहिला ड्रॉप भेटणार आपल्याला. त्याच्यावरून आपल्याला कळतं हायड्रोजन गॅस इज मच मोर लाइटर दॅन ऑक्सिजन गॅस, तो जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. हायड्रोजन गॅसने 4 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय आणि ऑक्सिजनने फक्त 1 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय. समजलं हा प्रॉब्लेम? ओके, सी द थर्ड क्वेश्चन. अ मिक्सचर ऑफ हायड्रोजन एंड ऑक्सिजन is 2:1 mole ratio, moles दिलेले इथं, allowed to diffuse through a hole. Calculate the composition of gas coming out initially. Initially म्हणजे तर टाइमचा काही टाइम कॅन्सलच होणार आहे. बघा काय फॉर्म्युला होता मोलचा, R1 upon R2 that is equal to N1 T1 upon N2 T2 under root M2 upon M1. टाइम इनिशियल म्हणजे टी कॅन्सलच होणार आहे, इनिशियल टाइम. तर इथं काय होणार, फक्त मोल्स राहणार N1 upon N2. This R1 rate of gas will be considered as hydrogen and this is oxygen. So what is N1? 2. 2:1 is the mole ratio, no? So 2:1, that is equal to M2, means this is of oxygen, oxygen gas weight is 32, O2 16 16 32, and this is hydrogen, so this will be 2, so 2 1 are 2, 16 are, so it will come 2 upon 1 is equal to 4 upon 1, so this composition will come 8/1. This composition will come 8/1. समजतंय? ओके, अशा पद्धतीने आपण 3 याच्यावर सम सॉल्व केलेले. आता आपल्याला केस 2 बघायची. काय असते केस 2? ओके, सी हियर. प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये आपण केस 1 बघितली होती. काय होती केस 1? केस फर्स्ट, pressure was constant, temperature was constant, and area of diffusion, area of diffusion was constant. So that time what was the formula? R is equal to under root inversely proportional to molar mass.
आणि मी काल तुम्हाला आणखीन एक फॉर्म्युला सांगितलं होतं. काय होता तो फॉर्म्युला? R is inversely proportional, sorry, R is directly proportional to PA upon under root TM. बघा इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे, एरिया कॉन्स्टंट आहे, टाइम कॉन्स्टंट आहे. हा कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट आहे. म्हणून हा फॉर्म्युला आला होता. बरोबर. पण आता मी जर इथं प्रेशर व्हेरिएबल ठेवला, व्हेरिएबल मीन्स प्रेशर चेंज झाला, तर इथं प्रेशर कॉन्स्टंट नाहीये. तर काय होणार फॉर्म्युला मग? R is directly proportional to pressure and inversely proportional to molar mass. जर प्रेशर व्हेरिएबल असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. हा फॉर्म्युला नोट डाउन करा. प्रेशर व्हेरिएबल असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके. सो याचा रेशो काय होईल? R1 upon R2 that is equal to P1 upon P2 under root M2 upon M1. बघा आपण डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर बघितला होता आणि डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर मध्ये प्रीवियस व्हिडिओज तुम्ही जाऊन बघा. तिथे इक्वेशन होतं P1 upon P2 is equal to N1 upon N2. आलं होतं का? P1 upon P2 is equal to N1 upon N2. मग P1 upon P2 ऐवजी आपण काय लिहू शकतो? N1 upon N2. तर काय फॉर्म्युला होईल? R1 upon R2 is equal to N1 upon N2, M2 upon M1. हा फॉर्म्युला. प्रेशर ऐवजी आपण नंबर ऑफ मोल्स दिलेले असतील आणि नंबर ऑफ मोल्स इनिशियलीच दिलेले असणार, तिथं टाइम कॅन्सलच होणार आहे. कारण एका सिलेंडर मधून गॅस जर पास झाला तर त्या सिलेंडर मध्ये किती मोल्स आहे ते आपण सांगू शकतो, पण एकदा गॅस तो पास झाला तर नंबर ऑफ मोल्स आपण सांगू शकत नाही. म्हणून बऱ्याच सममध्ये तुम्हाला नंबर ऑफ मोल्स इनिशियली असं विचारतात, तर त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करायचा. समजलं? आता एक शेवटचा कन्सेप्ट शिकवतो मी तुम्हाला, जे करून आपलं डाल्टन्स ग्राम्स लॉ ऑफ डिफ्युजन हे क्लिअर होऊन जाईल. तर एक शेवटचं पॉइंट आहे. ओके, लास्ट कन्सेप्ट वी नीड टू लर्न एव्हरेज मॉलिक्युलर मास ऑफ गॅस मिक्सचर. जर दोन गॅस किंवा दोन पेक्षा जास्त गॅस मिक्स केले तर एव्हरेज मॉलिक्युलर मास कसं काढायचं त्याचं? तर suppose there are two gas A and gas B. Gas 1's number of mole is N1, gas 2 number of mole is N2. Here molar mass is M1, here molar mass is M2. Now we need to see average molecular mass of gas mixture. So we molar mass of mixture असेल तर MIX is equal to total mass of gas divided by total number of moles. फॉर्म्युला नोट डाउन करायचा आहे. टोटल मास ऑफ गॅस कसं फाइंड करतो आपण? N1 into M1 number of moles into molecular mass plus N2 into M2 upon total moles N1 plus N2. हा फॉर्म्युला नीट नोट डाउन करा. N1 number of moles of gas 1, M1 mass of gas 1. हा फॉर्म्युला नोट डाउन करा. डिवाइडेड बाय N1 plus N2. तर याच्यावर आपण एक सम सॉल्व करू. बघा हा क्वेश्चन बघा काय दिलंय.
compare rate of diffusion. Compare rate of diffusion of carbon monoxide. This is carbon monoxide CO with a mixture of gas. इथं दोन गॅस मिक्स केले बघा, helium and CH4 in the 3:1 molar ratio under similar condition. तर सुरुवातीला काय करावं लागणार आपल्याला, याचं मॉलिक्युलर मास फाइंड करावं लागणार. मॉलिक्युलर मास ऑफ मिक्सचर काय होता फॉर्म्युला, मोलर मास ऑफ मिक्सचर इज इक्वल टू N1 into M1 plus N2 into M2 upon N1 plus N2. तर हा हेलियम किती बघा, 3 मोल्स आहे, म्हणजे नंबर ऑफ मोल्स 3. हेलियमचं मास किती असतं 4 प्लस CH4 मोल्स 1 आहे, CH4 किती असतं बघा 12 plus 4 that is 16 divided by number of moles, that is 3 plus 1 4, so it will become 12 plus 16 divided by 4, 28 divided by 4, that will come 7. So molecular mass of mixture काय आलं, molecular mass of mixture is 7. लक्षात ठेवा, molecular mass of mixture is 7. So we need to compare it with CO. So rate of CO upon rate of mixture, that is equal to under root molecular mass of mixture upon molecular mass of CO. Inversely proportional है ना. molecular mass of mixture किती आलता आता 7 upon CO. Carbon is 12, oxygen 16, 28. So it will come 1 za 4 za 1 upon 4. If you solve this, it will come RCO upon R mix is equal to 1 upon 2. The ratio is CO 1 and mixture 2. समजता. तर अशा पद्धतीने आपण ग्राम्स लॉ ऑफ डिफ्युजन हा कन्सेप्ट पूर्ण केलाय. जर काही अडचण असेल तर मला नक्की कळवा आणि दिलेले टास्क व्यवस्थित सोडवा. उद्या त्या टास्कचे तुम्हाला मी सोल्युशन्स टाकतो, जे आधीचे टास्क झाले. तर याच्यात काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.